हाय हॅलो सर्वांना नमस्कार. तुम्ही सर्वजण कसे आहात? तर तुम्ही म्हणशाल आज कसली तयारी चाललेली आहे? तर आज आम्ही निघालो आहोत नाशिकला खरेदीसाठी. तर वैशूची तारीख ही फिक्स झालेली आहे, तर आम्हाला थोडीफार खरेदी करायची होती. तर तुम्ही आता म्हणशाल वैशू कोण? तर वैशू ही आमच्या मामाच्या मुलीची मुलगी आहे. तिचे लवकरच लग्न होणार आहे. तर आमच्या सर्व भावजाई आणि आम्ही सर्व सोबतच जाणार होतो. तर आजचा प्रवास हा आमचा बसने होता. तर आम्ही सर्व एक ठिकाणी जमा झालो. त्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो. तर बसमध्ये काही जण उभ्या राहिल्या, काही जण बसल्या. खूप गर्दी होती. तर आमचा पहिला स्टॉप हा होता रविवार कारंज्यावर चांदीच्या गणपतीच्या दर्शनासाठी. त्यानंतर आम्ही तिथे दर्शन घेतले व नंतर आलो ज्यूस पिण्यासाठी. खूप उन्हाळ्याचा टाईम झालेला होता, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं ज्यूस पिऊन घेऊया, म्हणजे थोडंसं फिरण्यालाही थोडी ताकद भेटेल. मग तिथला ज्यूसही आम्ही पिला. तर एकच नंबर तिथला ज्यूस असतो. कधी तुम्ही आला तर तिथे घेऊन बघा, एकच नंबर ज्यूस लागतो. त्यानंतर आम्ही सुरुवात केली खरेदीला. तुम्ही बघू शकता खूप छान छान असे ड्रेस तिथे लावलेले होते. हा आम्ही हळदीसाठी बघितलेला होता. इकडेही खूप छान असे घागरे लावलेले होते. मध्ये त्यांनी व्हिडिओ काढण्यास आम्हाला बंद केलं होते, म्हणे असे व्हिडिओ चालत नाही काढलेले. तरी आम्ही 1-2 व्हिडिओ काढले. त्यानंतर गेलो घागरा बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता घागरे खूप खूप छान असे लावलेले, लागेल तेवढी व्हरायटीज तिथे होत्या. पण त्यांची प्राईजही खूप अशी जास्त होती, पण डिझाईनही खूप छान होत्या. तर तिथे वैशूला 1-2 घागरे तिथे आवडले. पण आम्ही लगेच खरेदी करणार नव्हतो, फक्त बघण्यासाठी आलेलो होतो. तर वैशूची झाली तिथे बघण्याचे सर्व काही कार्यक्रम. त्यानंतर आम्ही आलो मुलांची शॉपिंग करण्यासाठी. तर म्हटलं आता वैशूचं झालं आहे, तर आता मुलांसाठी काहीतरी खरेदी करून घेऊया. तर आम्ही मॉलमध्ये आलेलो होतो. तर तिथे खूप खूप असे वेगवेगळे लहान मुलांचे ड्रेसेस लावलेले होते. पण आमचे मुलं काय आता इतके लहान राहिलेले नाही. तर वहिनी त्यांना म्हटलं तुम्हाला चॉईस झाली तर तुम्ही घ्या. तर त्या बघतच होत्या. पण तिथे इतके पण कपड्याच्या मानाने प्राईस खूप लावलेली होती मॉल असल्यामुळे. पण तरीही पण ते म्हणे झाले चॉईस तर आपण घेऊन टाकूया. तर आम्ही तिथे बघत होतो. तर एक ड्रेस आम्हाला तिथे आवडला, पण ते कपड्याच्या मानाने त्याचे रेट खूप होते. तर वहिनीला म्हटलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्या. पण त्यांनाही ते म्हणे ड्रेस छान आहे पण रेटच खूप आहे. तर त्यांनी तो घेतला नाही. मग पुढे जाऊन आम्ही दुसरे शर्ट बघितले, पण तिथे ते छान होते, पण त्यांचे कलर आम्हाला चॉईस झाले नाही. त्याच्यामुळे आम्ही तेही काही घेतले नाही. तर वहिनी ते बाकीचे कपडे ते घेत होते. ज्यांना ज्यांना चॉईस झाली त्यांनी घेतले. आम्हाला काही तिथे काही आवडले नाही, त्याच्यामुळे आम्ही तिथे काही खरेदी केली नाही. बाकीच्या वहिन्यांना त्यांना आवडले त्यांनी घेतली खरेदी करून. त्यांच्या मुलांच्या मापाचे ड्रेस त्यांना तिथे भेटून गेले, त्याच्यामुळे त्यांनी तिथे घेतले. त्यानंतर आम्ही निघालो होतो पुढे थोडंसं पोटपूजा करण्यासाठी. तर आम्ही पुढे गेल्यावर चायनीज ऑर्डर केली. तर आम्ही थोडंसं तिथे जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर म्हटलं काहीतरी थंड प्यावा, तर त्यासाठी आम्ही रस पिण्यासाठी बाहेर आलो. तिथे आम्ही थंडगार असा रस घेतला. थोडा वेळ बसून राहिलो उन्हाच्या. थोडा गप्पा वगैरे मारून घेतल्या. त्यानंतर पुढे जाणार होतो. तर बाकीच्यांची काही अजून शॉपिंग करण्याची बाकी होती. तर काहींना पर्स वगैरे काही घ्यायचे होते. तर आम्ही पुढे निघालो. तर वहिनी त्यांना पर्स घेण्यासाठी आलो. तर तिथे खूप वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या पर्सेस तिथे लावलेल्या होत्या. हँडबॅगही खूप छान छान असे लावलेल्या होत्या. तर माईने तिची बॅग ही चॉईस करून घेतली. बाकीच्या महिन्यांची चालली होती चॉईस. जास्त असल्यामुळे खूप गोंधळ होत होता. ही झाली का ती झाली की ती अशी घेत होत्या. सॅकही खूप छान असे मुलांसाठी होत्या. पण सध्या आता शाळा ही मुलांची परीक्षेमुळे आता थोड्या दिवस साठी शाळा राहिली, त्याच्यामुळे आम्ही काही बॅगेस घेतल्या नाही. आम्ही आमच्यासाठी पर्सच बघत होतो. तर माईने चॉईस करून घेतली. बाकीच्यांची चॉईस चाललेलीच होती. एक झाली की एक दुसरी घेत होत्या. आणि माझ्याकडं ऑलरेडी एक हँडबॅग होतीच, त्याच्यावर मी काही खरेदी केली नाही. त्यांनाही घेतल्या. घरी असलेल्या त्यांच्या नणंदबाई त्यांनाही खरेदी त्यांची चालू होती. माईच्या बॅगचा बेल्ट थोडा छोटा होता, त्याच्यामुळे तिने ती बॅग बदलून दुसरी घेतली. बाहेरही खूप छान अशा बॅगेस लावलेल्या होत्या. त्यांच्या एक एक घेऊनही झालेल्या होत्या, पण त्यांना आवडल्यामुळे त्यांनी डबल दुसऱ्या वेगवेगळ्या घेतल्या.
तर ही भाऊजाई खूप थकलेली होती. अक्षरशः तिने खाली बसून घेतलेलं होतं, कारण की आम्ही साऱ्या सकाळपासून प्रवास करत होतो खूप, आणि आता उन्हाळ्याचे दिवस आले त्याच्यामुळे थकल्यावानी होत होतं. त्यानंतर आम्हाला पुन्हा बसनेच जायचं होतं, खूप थकलेलं होतं. मग त्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो. खूप असे थकून गेलेलो होतो आणि ऊन असल्यामुळे खूप असे आमचे चेहरे उतरून गेलेले होते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? तुम्हाला आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हा सर्वांचं धन्यवाद. बाय.